महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले। यावेळी त्यांनी फुले यांच्या सामाजिक समतेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि शोषित वंचितांच्या हक्कासाठी दिलेले योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले। आणि महाराष्ट्र धर्माचं कुलदैवत आणि या विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा पुन्हा एकदा आपल्याला गवसला होता। तर पुढे जाऊन शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गाडगे महाराजांचा विचार देखील हा महात्मा फुलेंच्या ज्योतीतूनच कुठेतरी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला आणि आज यांची 20 शताब्दी वर्ष म्हणून आजपासून आपण साजरे करत आहोत। आणि आज पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांची आणि त्यांच्या मार्गावरून चालण्याची नितांत आवश्यकता आज महाराष्ट्राला आणि भारताला आहे। आणि हाच संकल्प घेण्याकरता आज फुलेवाडा या ठिकाणी मी अभिवादन करण्याकरता आलो आहे। 20 शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला काल त्यांच्या सासवड येथील खानवाडी या जन्मगावी देखील मी त्यांच्या विचारांना नतमस्तक झालो होतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं फुलेवाड्यामध्ये या ठिकाणी देखील उपस्थित आहे। आणि यातून जो संकल्प आहे तो निश्चित आहे, जो भारताच्या संविधानाचा आहे आणि शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा आहे। पारस मुथा यांचा रिपोर्ट।